प्रतीक्षा घेऊन प्रेक्षक राजा या मैदानावर उपस्थित झालाय. तर तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊयात मैदानावरती. टॉस जिंकल्यानंतर रिलायन्स नौगावनं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. चला बी टीम आता आपलं काम करा. यासाठी आपल्याला आता मैदानावरती पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. कारण आता रिझल्ट तुमच्या समोर घडलाय. काय जवळजवळ बनवला जिंकलेला सामना या ठिकाणी तुम्ही गमावलात. त्यामुळे चित्र भरपूर काही या मैदानावरती बदललंय. खूप काही गमावलं या मॅचमध्ये आतापर्यंत. जर का आपण पाहिलं तर ते म्हणजेच टीम इन ॲक्शन असताना ची जोडी मैदानावरती या ठिकाणी आता काही क्षणात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. ओपनिंग प्लेयर सचिन आणि त्यांच्या सोबतीनं अभिषेक मैदानावरती उतरलेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस काय गोलंदाजी केली विशालनं. 18 चेंडू ज्यावेळी समीकरण आपण पाहिलं होतं मैदानाच्या आत. कॅट कॉल कॅच झाली ड्रॉप आणि त्यावेळी 4 विकेट्स काढले होते गोलंदाजी करताना विशालनं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती विशाल जैतूच्या माध्यमातून आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. सुरुवात आता बॅटिंग टीमसाठी काहीशी चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी जीवनदान हे फलंदाजाला मिळालं. व्हेरी फर्स्ट बॉल इकडे जीवनदान मिळत आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्या संधीचं सोनं या ठिकाणी करावं लागेल. बॉल तयार ऑन साईडला बॅटन पॅडमधनं बाहेर काढलाय. बॉल येतो डीपमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडीशी मिसफिल्ड होतीये आणि त्याच दरम्यान सिंगलला डबलमध्ये इकडे कंप्लीट केलं जातं. आज स्पर्धेचा अंतिम दिवस मापगाव. आज गाव पूर्ण इथे उपस्थित येताना खरं तर गावातील जे मुंबईकर कामानिमित्त बाहेर असतात ते देखील आज वेळात वेळ काढून सुपर संडे आणि आपल्या गावाच्या अभिमानाच्या सन्मानाच्या क्रीडा सोहळ्यासाठी या ठिकाणी सगळेजण जोडले गेलेले आपण सातत्यानं या मैदानावरती पाहतोय. ऑल द बेस्ट आज सगळ्याच टीमला ज्या मैदानावरती खेळत आहेत. अशा अपेक्षांचं ओझं घेऊन प्रत्येक जण आज मैदानावरती आलाय. त्या सगळ्यांसाठी एक पर्वणी आहे. श्री गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित हा भव्य दिव्य टेनिस बॉल क्रीडा सोहळा. चांगल्या मॅचेस, क्वालिटी मॅचेस खरं तर आज आपल्याला पाहायला मिळतील यात शंका नाही आहे. बॉल तयार विशाल ओव्हर द विकेट आले. बॅटच्या समोर टाकला होता. इन्व्हाइट केलं होतं विशालनं मोठ्या फटक्यासाठी. धाव फलक सध्या स्कोर कार्डवरती सिंगल डबलनं पुढे जात असताना अतिशय सुंदर स्कोरिंग सध्या गौतम सर आमच्या सोबत करतात. एक स्कोर पुढे जातं 5 विदाउट लॉस. कारण एक जीवनदान मैदानावरती फलंदाजाला आतापर्यंत मिळालाय. त्याचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल ते मैदानावरती या ठिकाणी पाहायचं आपल्याला. अशा प्रकारे मॅच इथनं आता पुढे जाते. अशा प्रकारे हा सामना मैदानावरती पुढे घेऊन ते जात आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर क्षणात हे क्रीडांगण या ठिकाणी देताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर फटका फसला. बॅटची लिडिंग एज आणि बॉल चाललाय. आपण पाहता त्या ठिकाणी डाऊन दी बॉल फील्ड टिपलाय. त्याने एक सुंदर असा झेल आणि संपलाय मैदानावरती. आपण पाहताय सॉरी फ्री हिट होता मागचा नो बॉल. त्यामुळे इथे कोणताही जास्त धोका खरं तर नाही. कमबॅक विशाल खूप चांगलं करतोय. सिंगल डबल्स येतात. कधी मैदानावरती कॅचेसच्या चान्सेस देखील बनताना आपण पाहिलेत. आज संडे अनिकेत दादा गुंडाळ आपल्यासोबत जोडले गेलेत. नुकतीच एक कन्या रत्न त्यांना प्राप्त झाला. पहिली बेटी धनाची पेटी असं नेहमीच म्हटलं जातं.
बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी आपण पाहता पहिल्या षटकाच्या यशस्वी कामगिरीनंतर इथे मध्ये पुन्हा एकदा डाव गिअरअप झाला नवगावसाठी. पण पहिल्या बॉलवरती जीवनदान जरूर मिळालं आणि तदनंतर मात्र आपण मैदानावरती पाहता इथे रिझल्ट पुन्हा एकदा बॅटिंग टीमला जर दाखवायचं तर त्यासाठी मेहनत करावी लागेल. पहिल्या षटकात धाव फलकावरती आलेत 9. कोणती विकेट गेली नाहीये. लक्षात घ्या पहिल्या षटकासाठी तुम्ही 6 मिनिटं वापरलीत. त्याच्यामुळे बरोबर 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं या मैदानावरती रिलायन्स नवगाव टाकायचे आहेत. सगळ्या लेजंड्सचा त्या टीमकडे एक चांगला संघ, त्यामध्ये यंगस्टर्स घडवले जातात. एक चांगली प्रॉपर टीम, अगदी एक बॅक साईड ज्याला आपण म्हणतो ना, त्यासाठी रिलायन्स नवगावला ओळखलं जातं. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस फटका चाललाय ऑन साइडला. फिल्डर उपस्थित आहेत इन फ्रंट ऑफ दी सेंटर आणि टीपला एक सुंदर झेल. क्षणात सेकंदाचाही अवधी तिकडे खरं तर फारसा नव्हता. जराशी चूक झाली असती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला असता, पण तिकडे फिल्डर्स आले. एक क्वालिटी कॅच आणि फलंदाज बाद. धक्का पहिला लागलाय सिद्धिविनायक झिराडला. थँक्यू डीजे. सिद्धिविनायक झिराड थोडीशी आता अडचणीमध्ये सापडली आहे. अडचणी आयुष्यात येतच राहतील. जीवनात संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यावरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. त्या आर्टचा आर्टिस्ट जर क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला बनायचं आहे तर एक चांगलं क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल. कारण म्हटलं जातं ना मित्रांनो, ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा तो क्या मजा है सिनेमा, तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सिनेमा, पसीने के सही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते अपना जिंदगी को बेहतर बनाने के लिए मेहनत और कोशिश, उनके सपने कभी अधूरे नहीं होता. राउंड विकेट. बॅटर समोर एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळलाय. फटका फसलाय. गोलंदाज हसलाय कारण धक्का बसलाय सिद्धिविनायक झिराडला. डावखुऱ्या हाताचा या टीमचा स्लॉगर, पिन चीटर बॅटर. पहिल्याच बॉलवरती बडी मछली फर्स्ट चुकली आहे जाल में आणि एका वाघाची शिकार झाली आहे. न्यू बॅटर थोडं लवकर या. जितकं तुम्ही लेट याल तितकं तिकडे टाइम पॉज केलं जाईल आणि ते एक्स्ट्रा ॲड केलं जाईल. फिल्डिंग टीमला जी 15 मिनिट्स आपण देतो त्यामध्ये, मग काळजी घ्या गोष्टीची. न्यू बॅटर्स मैदानावरती येताना थोडंसं लवकर येत चला. हॅट्रिक बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 2 मध्ये सौरभ. सौरभचा हॅट्रिक बॉल, त्याच्यावरती रन्स येतील. सिंगल तर झाली एक कंप्लीट. सेकंडचा कॉल नकार केलाय आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 डबल डिजिट मध्ये. पहिल्या षटकात 9, त्यानंतर लगातार 2 विकेट सौरभनं काढले. मागचा सामना का फिनिश केला. लेफ्टी बॅटर्सला आपण पाहिलं 23 धावेची एक चांगली खेळी आली त्याच्या बॅटमधनं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक विनिंग 6 देखील त्याच्या बॅटमधनं आला. इथे कीपर बीट आणि त्या सोबतीनं 1+1 कारण हा व्हाईट बॉल आणि 2 धावा एक्स्ट्राज येतील. मागच्या ज्या 2 विकेट्स काढले होते ना, या ज्या अतिरिक्त 2 धावा त्या थोडा दबाव कमी करतील बॅटिंग टीमवरनं. कारण तिकडे 2 डॉट बॉल गेले होते, कोणती धाव तिकडे नव्हती. आज गावदेवी मापगावची पूर्ण टीम इकडे उपस्थित आहे. ग्रामस्थ मंडळ मापगावचं अगदी हे क्रीडांगण
श्री गावदेवी क्रीडांगण मापगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवता. बॅकफुटला गेले, एक चांगला फटका सजवला, आउटफीट फास्ट, बॉल ट्रॅव्हल होतोय गवताचा गालीच्या त्याच्यावरती गुदगुल्या करत बॉल ट्रॅव्हल झाला सरळ केव्हा सी मारेशा पार आणि हा येतोय चौकार 4. एखाद्या सुईमध्ये धागा विणावा ना इतक्या सहजतेनं गॅप शोधलाय 2 फिल्डर्सच्या मधून आणि चौकार वसूल केला. फलंदाज सलामीला आलेले सचिन. सचिनच्या बॅटमधनं स्टँड अँड डिलिव्हर पिकअप शॉट डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक सचिन भारतरत्न त्याचं एक वाक्य आहे, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू ऑलवेज डेफिनेटली. आणि हा सचिन सध्या देखील तीच बॅटिंग करताना मैदानावरती इतकं सांगतोय, फिल्डिंग टीम रिलायन्स नवगावला मेरा नाम है सचिन. 22 लॉस ऑफ 2, 22ला 2. सचिन चांगला खेळतोय बॉलच्या मेरिटनुसार. हा फुल टॉस अगदी हलक्या हाताने त्यांना टर्न चाललाय बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेनं. फिल्डर्स देखील तिकडे पोहोचलेत. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने सचिनचा प्लॅन इतकाच होता, ओव्हरचा अंतिम बॉल स्ट्राईक मला ठेवायची आहे, ते त्यानं केलंय. पहिल्या षटकात 9, या षटकात 14, 2 षटकांमध्ये 23 झालेत आणि 23ला 2 बाद. सध्या बॅटिंग करते टीम सिद्धिविनायक जिराडे. घेऊया छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू या मैदानावरती. विजया शौर्याचा अलंकार आहे, त्यासाठी मैदानावरती मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो. फ्लाइट दिली होती, समोरून टर्न केलाय, राईटी बॅटसाठी टाकलेला हा लेग ब्रेक. लिफ्टी अगदी आपण पाहता बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती लिफ्टम सीमर त्याचा ऑफ ब्रेक आहे, जो राईटी बॅटरसाठी लेग ब्रेक होतो. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. जसं गोलंदाजाचा हात बदलेले हे सगळं बदलत राहतं. आता बॅटच्या समोर होता, अगदी रडारमध्ये लॉफ्ट करता आलं नाही बॅटर्सला. सचिनला एक सिंगल मिळते आणि एका सिंगलला स्कोर 24 या आकड्यावरती. योगायोग तुम्ही पाहू शकाल, सचिन बॅटिंग करतोय, स्कोर 24 झाला. 24 एप्रिल 1973 ज्या खेळाडूचा जन्म झाला, ज्याने क्रिकेटची परिभाषाच बदलून टाकली. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, गेम ऑफ जंटलमॅन, भारतरत्न. आणि या क्रिकेटच्या धर्माचा जो देव बनला, गॉड ऑफ क्रिकेट. इथं विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. धक्का लागलाय मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी, तो म्हणजे तिसरा फलंदाज बाद होतो सिद्धिविनायक जिराड टीमचा. तीन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. बोला तयार. आता वाट पाहिली आणि वाट लावली आहे. आकाशाला बुकी मारून बॉल खाली येतो आणि चालला मिड विकेटच्या बाहेर येतो. एक उत्तुंग बुलंदी पॉवरफुल हिट षटकार. थँक्यू डीजे. षटकारानं स्कोर पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती 3-0. समोर रिलायन्स नवगाव, ज्यांनी 4 ओव्हरमध्ये 90 देखील या स्पर्धेत बनवलं. डावा स्टिकच्या बाहेर 1+1. अंपायरचा इशारा आले, एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप, दिस कॉल दी वाईड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नाव वेस्ट इंडिजसाठी, ज्यांनी फार मोठं क्रिकेट खेळलं.
आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तब्बल आपण पाहिलं तर 612 षटकं टाकली आणि कधी वाईट बॉल त्यांच्या करिअरमध्ये खरं तर त्यांना टाकला नाही. आणि एक अतिशय लोकप्रिय असं गोलंदाज मायकेल ओल्डिंग अशा बॉलर्सचा आदर्श खरं तर शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये हा तुमच्या समोर असायला हवा. 912 षटकं टाकत 5472 बॉलमध्ये कधी मायकेल ओल्डिंग एक मात्र असा गोलंदाज राहिला ज्यानं व्हाईट बॉल टाकला नाही. एक नाव आपण पाहिलं कपिल देव निकन्स, त्यांच्या उभ्या कारकिर्दीमध्ये कधीच नो बॉल त्यांना टाकला नाही. JP ड्युमिनी IPL फॉर्मॅट फक्त जर बाजूला सोडलं तर त्याच्या पूर्ण क्रिकेट कारकिर्दीमध्ये रिटायर होईपर्यंत कधीही रनआउट झाला नाही. बॉल यार बॉलिंग ट्रॅक पुढचा फटका चांगला आहे बट एलिव्हेशन थोडंसं लॉंग ऑन ला फिल्डर जज करतात. इझिली टेकन अँड विकेट डाऊन नंबर 4. चौथा धक्का मैदानावरती लागला टीम सिद्धिविनायक झिराडला. धावफलकावरती धावा असताना आपण पाहताय 3 ओव्हर संपलेत आणि स्कोर झालाय 33. 2 वाजता पहिला बॉल या मॅचचा पडलाय. अगदी जिकडे न्यू बॅटर्स थोडेसे लेट आले तिकडे टायमर पॉज केलं होतं. 1 मिनिट एक्स्ट्रा देऊन देखील तुम्ही 2 मिनिटं लेट आहात. फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. रिलायन्स नवगाव कॅप्टन ऑनफिल्ड अंपास या गोष्टीची दाखल घ्यायची. 4 षटकांचा खेस अगदी 20 मिनिटात तुम्हाला पूर्ण करायचा. 15 मिनिटात 3 षटकं टाकायचीच. आता 4 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती अंतिम षटक आणि कमलाकर गोलंदाजीसाठी तयार आहेत. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावरती पडला पण दिशा थोडीशी खराब. लेग स्टिकला पडल्यानंतर तो डावी स्टिक सोडून अजून बाहेर निघाला. एक्स्ट्रा रन 34. 34 वरती स्कोर पोहोचला. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा क्लीन बोल्ड करायचं होतं. यावेळी देखील झाली मिस्टेक. हा देखील डावा स्टिकच्या बाहेर आहे. इथे देखील एक्स्ट्रा रन आणि त्या सोबतीनं 1 डिकलं अशा 2 रन्स मिळतील आणि धावफलक 2 ने पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती. अजिंक्य गुंडाळ आज प्रतिम ड्रेसिंग मारून भाऊ आला. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. टेनिस बॉल पडल्यानंतर टॉस होणार उसळी घेणार आणि फिल्डरला बीट करण्यासाठी ती पुरेशी होती. इन फ्रंट ऑफ दी सेंटर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावा मिळतील. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चौकार ॲड झालाय. धावफलक चाललाय. धावफलकावरती वेगात 40. इथे चांगला बॉल आता आत आणलाय. अगदी आपण पाहता वाईड लाईन वरनं ऑफ कटर टाकत असताना तिकडे बॅटर्सला बीट केलं. बॅटर्स लेफ्ट करत होते. त्यांना वाटलं की जाईल बॉल वाईड लाईनच्या बाहेर बट नाही ते घडलं. एक कमबॅक करणारा बॉल होता गोलंदाज कमलाकर यांच्यासाठी. ड्राईव्ह केला मिड ऑफला बीट करून बॉल चालला समोर डीप मध्ये लॉंग ऑफला. वर स्टॉप चांगलं क्षेत्रक्षण. एक सिंगल इकडे कंप्लीट केली जाईल. वेळेवरती नकार केला ही गोष्ट चांगली राहिली आणि आता सचिनची विकेट रनआउटच्या स्वरूपात कदाचित गमवू शकले असते. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय 41 खेळावर. अजूनही या ओव्हरमधील बॉल या ठिकाणी आपण पाहता शिल्लक आहेत ते म्हणजे मैदानावरती तब्बल 3 आणि 3 बॉलमध्ये किती धावा येतील त्या उपयुक्त असतील टीम रिलायन्स नवगाव समोर. टार्गेट सेट करताना इथे कॅचचा कॉल. कॅच झाली आहे ड्रॉप आणि एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय 42. 42 धावा धावफलकावर. 4 षटकांची मॅच. एक चांगलं टार्गेट मैदानावरती कसं सेट केलं जाईल हा प्रयत्न मैदानावरती बॅटिंग टीम सिद्धिविनायक झिराट करताना आपल्याला पाहायला मिळते. सिद्धिविनायक झिराट वर्सेस रिलायन्स नवगाव अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. इथे फटका चांगला. पिकअप पॉइंटला जसा बॉल पडला बॅट वरती आला आणि फेकून दिला डीप मिड विकेट. सीमारेषा पार. गगनाला गवस निघालत आकाशाला अगदी सलामी ठोकत बॉल षटकार देऊन जातोय टीम सिद्धिविनायक झिराडला.
थँक्यू डीजे. 48 धाव फलकावर अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. टप्पा पडला, चालला पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डवरती जोडली जाईल आणि एक्स्ट्रा रनर धाव फलक पुढे जात असताना टीमची टोटल आपल्याला स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचलेली दिसतीये 49. एस के ट्रान्सपोर्ट्सकडनं या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी एक स्मार्ट वॉच देखील दिला जाईल. आणि 17 मैदानावरती आपण पाहता संपलंय. या ठिकाणी पहिलं रन झाले स्कोरकार्डवरती 50 आणि 50 धावेचं लक्ष स्कोरकार्डवरती उभं झालंय. आणि अजूनही मैदानावरती आपण पाहता येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात त्या म्हणजे 51. 24 चेंडू 51चं लक्ष. पुढच्या मॅचचा टॉस महत्त्वाचा, बट ही मॅच इथनं कोण जिंकणार त्या प्रश्नाचं उत्तर थोडाच वेळा त्या ठिकाणी आपण शोधणार आहोत. कारण टॉस देखील झालेला आहे, दोन्ही टीम्स रेडी आहेत. थोडाच वेळात आपण मैदानावरती परतू जिकडे रिलायन्स नवगाव बॅटिंगसाठी दाखल होईल. आपण चर्चा करत होतो की 4 आणि 8 किंवा 1-2 महिन्याच्या प्रेमासाठी स्वतःच्या आई बाबाचं प्रेम विसरून जीव देण्यापेक्षा त्या आईच्या मुलाला आठवा ज्यांनी वयाच्या अगदी 13व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ताजमहल अगर प्यार की निशानी आहे तर शिवनेरी भी एक शेर की कहाणी आहे. प्रेम करायचं तर आपल्या आईवडिलांवरती करा, जे आपल्या ड्रीम्स पॅशनला कम्प्लीट करण्यासाठी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून तुम्हाला चांगले दिवस दाखवण्यासाठी संघर्ष करतात. चला लवकर उतरायचं मैदानावरती, जास्तीचा वेळ आपल्याकडे नाहीये. काही क्षणात मैदानावरती आपण आता पाहणार आहात दुसरं सत्र. मॅच सुरू होताना पाहायला मिळेल टार्गेट एक चांगलं सेट झालं. 51 धावा बनतील की त्या प्रश्नांची उत्तर येणारे 24 बॉल मैदानावरती देतील. आपण मात्र असंच प्रेम देत राहा. ते म्हणजेच श्री गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित गावदेवी चषकाला काही वेळापूर्वी अगदी आपण आपल्या आईबाबांबद्दल चर्चा करत होतो. आयुष्यामध्ये आई आणि वडील हा एक तो शब्द आहे ना जिथे जगाच्या पाठीवरती सगळी नाती स्वार्थासाठी जोडली जातात, तिकडे 2 माणसं फक्त आयुष्यभर आपल्या अगदी एका बंधनात गुंतल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत फक्त एका गोष्टीसाठी संघर्ष आणि आपलं आयुष्य झटत राहतात. ते म्हणजे आपली मुलं बाळं. कारण त्यांना चांगले दिवस मिळावे, आपण जे हाल सोसलेत, जे कष्ट केलेत ते त्यांच्या वाटाला येऊ नये, त्यासाठी आई वडील नावाचा एक जो शब्द असतो ना तो आयुष्यभर मेहनत करत असतो. सध्याच्या जनरेशनमध्ये ना पुमा, नायकी, ॲडिडासचा मुलांना भरपूर शौक असतो. आणि हे सगळे ब्रँड्स ज्यावेळी तुम्ही खरेदी करता, खरं तर तुमच्या वडिलांच्या पॉकेट मनीमधनं किंवा आईच्या सेव्हिंग्समधनं येत असतात ज्यावेळी तुम्ही कॉलेज लाईफ किंवा एज्युकेशन घेत असता. बट एक गोष्ट त्या मुलांना जरूर सांगेल, जे पॅशन ब्रँडसोबत खरं तर ॲडिक्ट असतात. तुमची फॅमिली जर मिडल क्लास असेल ना, तुम्ही ब्रँड बनायचं स्वप्न स्वतःला बघा. की तुमची जी हौस आहे ती स्वतःच्या पॉकेटमधनं खर्च होऊन आई बापाला ब्रँड वाटला पाहिजे असं काम करा. कारण सध्याच्या घडीला 7,000 8,000चे ॲडिडास किंवा नायकी शूज खरेदी ज्यावेळी तुम्ही करता, जिकडे वडिलांची आणि आईची चप्पल असते ना, त्याच ॲडिडास शूजला तिकडे ठेवून जर त्या चपलीला जर होल पडले असतील तर मात्र तुमच्या त्या 7 आणि 8,000च्या ॲडिडास शूजला किंमत नाही. मग ऑलवेज रिस्पेक्ट युअर मदर अँड फादर. आपलं आयुष्य असं काय बघा की आपल्या वडिलांना देखील 4 लोकांच्या आत अभिमानानं सांगला पाहिजे की मी देखील एक वाघ पाळला. नो बॅक टू क्रिकेट जाऊयात. मॅचमध्ये चर्चा होतच राहिला. अंतिम दिवस याच्यासाठी केला अट्टहास. अक्षण गोड व्हावा याच देही याची डोळा. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील अलिबाग टेनिस बॉल क्रिकेटचा एक चांगला क्रीडा सोहळा श्री गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित गावदेवी चषक 2025. एक छोटासा डीजे जवळला धून ऐकू आणि लगेच परतू मैदानावरती. कम ऑन डीजे. क्रिकेट जाऊयात मॅचमध्ये. पहिला षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. जिंकणारी टीम सुपर 3. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. अभिषेक नाईक
24 बॉलचा खेळ, 51चं लक्ष, ऑन स्ट्राईक फलंदाजात कमलाकर आणि पहिल्याच बॉलवरती त्यांची काढली विकेट. फलंदाज बाद, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. संघर्षाची झाली आहे सुरुवात. रिलायन्स नवगाव ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा बनवले, एक अर्धशतक देखील ज्या खेळाडूंना ठोकले, आता तोच मैदानावरती आपण पाहताय दाखल होत असताना नंबर 3 वरती दिगंबर हामने, ज्याच्या बॅट म्हणाले या स्पर्धेतलं एक मात्र अर्धशतक, आणि ते किती बॉल मध्ये आलंय? अवघ्या 13 बॉल मध्ये. आणि इथे आता बनवायच्या 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती, त्या म्हणजे 51. जीवनाच्या प्रवासात अनेक माणसं भेटतील, माणसं जोडत राहा. जोडलेली माणसं आयुष्यामध्ये कामा येतात, बट क्रिकेटच्या पटलावरती जोडलेल्या रन्स कामा येतात, आणि त्या एक मोठ्या जोडलेत. सध्या 50 आणि 51चं टार्गेट सिद्धिविनायक जिराडनं उभं केलंय. 24 चेंडू 51चं लक्ष, पहिल्या बॉलवरती विकेट. आणि आता गोलंदाज तयार आहे अभिषेक नाईक. फिल्डिंग त्यांना सेट केली आहे. एक लॉंग ऑन, एक डीप मध्ये मिड विकेट आहे. ऑन साइडला 2 फील्ड असतात. पहिला पॉवर प्ले सुरू आहे, दुसरा बॉल अभिषेक नाईकचा सुरू झालाय. इथे फटका फसला होता, काही काळ विकेट धोक्यात होती, श्वास थांबला होता रिलायन्स नवगावच्या पाठीराख्यांचा, कारण या विकेटची किंमत नवगावला प्रत्येकाला माहिती आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला प्लेयर टुर्नामेंटसाठी बायसिकल आहे ती पुरस्कृत केली आहे, आणि ते या ठिकाणी उपस्थित होतात. प्रणवी गणेश भार्गव ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर सायकल आपल्याला मिळाली आहे, त्यांचं आगमन झालंय. दादांना विनंती आहे, या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. फटका हा देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, घोषांकित क्षेत्र तिकडे डीप मध्ये लॉंग लेगला, तिकडेच बॉल डायव्हर्ट झालाय. एक सिंगल मिळते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज आपल्या सोबत आपण पाहताय पुन्हा निखिल जोडले गेलेत. त्या सोबतीनं इम्रान बुखारी सरांचा आवाज आपण ऐकताय. स्वागत आहे निखिल पडते सर आणि इम्रान बुखारी सर आपलं देखील. आणि मी समालोचक ओमकार शेट्टी डोंबिवली वाकळण तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहता एस एस स्पोर्ट्सचं देखील तितकंच मोठं योगदान आहे. या विभागावरील एक नामवंत स्पोर्ट्स शॉप चर्चा जरूर करू ओव्हर ब्रेकमध्ये. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे. एका सिंगलच्या मदतीनं अकाउंट इकडे ओपन झालाय. अजून 50चा प्रवास बाकी आहे. राऊंड विकेट अभिषेक नाईक. फटका फसला, मिस टायमिंग, मॅचची गोल्डन विकेट हवेत आहे. घोषांकित क्षेत्राच्या अगदी समोर टिपलाय तिकडे झेल. संपलाय रिलायन्स नवगावच्या ढाण्या वाघाचा खेळ, आणि ज्यानं या स्पर्धेत एक अर्धशतक झळकलं होतं तो फलंदाज इथे स्वस्तात परतलाय. अभिषेक नाईकनं तो कारनामा केलाय. विकेट डाऊन नंबर 2. घोटाळा नक्की झाला, कारण नवगावच्या आता इम्पॉर्टंट विकेट गेलेत. व्यासपीठावरती ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेतील एक सर्वोत्कृष्ट पारितोषिक जे आपण खेळाडूंसाठी देतोय, मालिकावीराची सायकल आपल्याला पुरस्कृत केली. प्रणवी गणेश भार्गव त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. दोस्तीच्या दुनियेतील एक राजेश शाही असं नाव रुपेश थळकर यांच्या शुभ हस्त आपण या ठिकाणी देतोय. हा सन्मान प्रणवी गणेश भार्गव सरांना मालिकावीर सायकल या ठिकाणी आपल्याला त्याच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे, आणि त्यांचा सन्मान या मंचावरती आपण करतोय. तर रिक्वेस्ट या आपण व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय. रुपेश थळकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट. आज अनिकेत दादा गुंडाळ, अजिंक्य दादा गुंडाळ अशी काही ड्रेसिंग आज घरामध्ये हळदीच आहे. टीमची टोटल धावफलकावर आपण सध्या पाहताय
1 ने पुढे जाईल 2 या आकड्यावर. बॉलिंग अभिषेक अब्बू या नावानं खरं तर त्याला इथलं क्रिकेट ओळखतं. अनेक मोठे स्टार अलिबाग टेनिस बॉल क्रिकेटनं दिलेत. हा एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू आहे, त्याला माहिती आहे बॅटच्या समोर टाकलं तर काय होईल, षटकार जाईल आणि हा गेलाय बॅटच्या पट्ट्यात आणि आपल्या टप्प्यात आलं की रिलायन्स नवगाव देखील कार्यक्रम करणार. बॉल सीमारेषा पार, हा संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला नवगाव ब्रँडेड षटकार आलाय. थँक्यू डीजे. धावफलक 6 ने पुढे फ्ला होईल 8 वरती. अंतिम बॉल वरती एखादी डबल एखादा 4-6 आला, पुन्हा नवगाव करेल पुनरागमन. आलाय आलाय आणि चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा. 4 बॉल होते ना सिद्धिविनायक जिराटचे अभिषेक नाईकच्या नावावरती, बट मैदानावरती नाईकच्या अगेन जसा बॅटिंग ट्रॅकवरती हेमंत आला, त्याच्या बॅटनं फक्त इतकं सांगितलं, आपली एक फाईट, वातावरण टाईट. षटक संपलं. पहिल्या टीमची टोटल आहे 14 बॉल बाकी आहेत, 37ची गरज आहे. डीजे येऊ द्या. अठरा बॉलचा खेळ बाकी आहे, 37 धावेची गरज. नवगाव नाव अगदी ते नाहीये की मैदानावरती सहजासहजी हार मानेल. खरं तर मी एका ओव्हरची वाट पाहत होतो. मला वाटलं की या मॅच मध्ये विनोद जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत नवगाव अजूनही टेन्शन घेणार नाही, कारण या क्वालिटी काय अलिबाग टेनिस बॉल क्रिकेटनं पाहिली आहे आणि आता त्याला साथ दिली हेमंतनं. त्यामुळे ही मॅच सहजासहजी संपलेली नाहीये. सिद्धिविनायक जिराट देखील करते पुनरागमन. पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे गोलंदाजानं आणि परत आहेत मैदानातून माघारी. विकेट नंबर 3. धक्का लागलाय रिलायन्स नवगावला. थँक्यू डीजे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचची जी टी शर्ट आहे मीरा फूड्स अर्थातच मीरा संकेत जाधव यांच्याकडनं आपल्यासाठी आली आहे. त्यांचं करूया मनपूर्वक आभार. सकाळीच खरं तर आज त्या मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट मी पाहिला. अतिशय सुंदर फॅब्रिक आहे आणि अतिशय सुंदर क्वालिटी वर्क आहे. काल रात्री ज्यावेळी रुपेश थळकर आणि संकेतदादा जाधव यांच्यासोबत आम्ही एस एस स्पोर्ट्सला व्हिजिट केली. अतिशय शांत स्वभावाचं आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहे एस एस स्पोर्ट्सचे ओनर. म्हटलं जाताना रुपेश, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि सध्या एस एस स्पोर्ट्स फक्त जिराट किंवा अलिबाग तालुक्यापुरतं मर्यादित नाही आहे. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल, केरळ असेल, अशा विविध राज्यात देखील त्यांच्या माध्यमातून एस एस स्पोर्ट्स ब्रँड खरं तर प्रोव्हाइड केला जातो. आणि महाराष्ट्रातील एक नामवंत स्पोर्ट्स शॉप एस एस स्पोर्ट्स, आवर्जून एस एस स्पोर्ट्सला व्हिजिट करायला आणि त्यांच्यासोबत संपर्क करायला विसरू नका. क्रिकेट अगदी तुम्हाला किट्स असतील, क्रिकेटसाठी लागणारं साहित्य, स्पोर्ट्स ट्रॉफीज असतील, त्या सोबतीनं एस एस स्पोर्ट्स स्पेशल ते म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंगसाठी अर्थातच टी शर्ट, ड्रेस कोडसाठी. लोबा फुल टॉस, सॉफ्ट हँडने खेळलेत, समोर लॉंग ऑफ, चेंडूवरती पोचेल, एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि पुन्हा एकदा स्ट्राईकला आपल्याला तो फलंदाज पाहायला मिळतोय ज्यानं आल्या आल्या षटकार मारलेत मैदानावरती 2. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आणि आता व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. चांगली बॉलिंग करतोय मैदानावरती गोलंदाज तुम्ही पाहता. ओव्हर नंबर 2 मध्ये मंथन. लक्ष अजूनही दूर आहे. पहिल्या षटकात 14 जरूर आलेत, या षटकात आतापर्यंत आले 2. चांगला फिरलाय समोर रायटी बॅटर्स साठी. त्याच्या झोन पासून थोडस दूर ठेवत गुडलेन स्पॉटवरनं ॲक्युरन्सीनं तो बरोबर बॉल फिरवतोय. मागचा त्यांना जो वाईट बॉल टाकला ना खरं तो सेटअप होता,
या हेमंतच्या विकेटसाठी आणि आता तो पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतोय. हा देखील चाललाय व्हाईट लाईनच्या बाहेर. अंपाचा इशारा त्या ठिकाणी येईल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. 2 व्हाईट बॉल आलेत, 1 सिंगल आली आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. ऑन स्ट्राईक हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले, बॅटर्सला अगदी आता प्रवृत्त केलं शॉट खेळण्यापासून. क्षेत्ररक्षण तिकडे चांगलं झालं, स्वतःला सांभाळा थोडंसं. एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली आहे 18 या आकड्यावरती. चेस मास्टर विराट कोहली अगदी 97 आणि एका बाजूला 3 जे पर्सेंटेज होतं ना विनिंग रेट्समधलं. पाकिस्तान विरुद्ध ज्यावेळी भारत सेमीफायनलचा सामना विश्वचषकाचा अगदी आपण सातत्यानं अनेक असे उदाहरणं पाहिले. पाकिस्तानच्या विरुद्ध विराट कोहली नेहमी संघर्ष करून त्यांना अगदी धूळ चारताना दिसलं. आणि त्या मॅचमध्ये विराट कोहलीने केलेला चेस कदापि कोणी भारतीय क्रिकेट चाहते विराट कोहलीचे फॅन्स विसरणार नाहीत. या मॅचमध्ये तसाच काही एखादा फलंदाज हवाय जो शून्यातनं एक वेगळं विश्व या मैदानावरती तयार करेल. कारण म्हटलं जातं ना, अडचणी आयुष्यात अनेक आहेत, त्या प्रत्येक अडचणीवरती पर्याय देखील खूप आहेत. फक्त ते रस्ते तुम्हाला शोधायचे आहेत. कारण अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा देखील वाहतो. षटकं संपली, 2 रन झाले धाव फलकावर. आपण पाहता 19 चेस तुम्ही करता 51चं. बॉल बाकी आहेत मैदानावरती, 12 रन बाकी आहेत त्या म्हणजे 32. ऑलवेज एक लाईन आहे ना, जर मोटिवेशन कॉट झालं, माझी नेहमी फेवरेट आहे, रख हौसला वो मंजर भी आएगा, काशी के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे तेरी मंजिल भी मिलेगी, और इस जीत की कायनात क्या संघर्ष के बाद एक बड़ा मजा भी आएगा. अपयशातनं जो विजय मिळतो ना, तो इतिहास घडवतो. आणि इतिहास तीच लोक घडतात जी आपल्या स्वप्नांच्या मागे वेड होऊन प्रेम करतात. मग तो इतिहास प्रेमातला असो किंवा क्रिकेटला असो, त्या इतिहासाची किंमत आणि त्याची व्हॅल्यू ऑलवेज इम्पॉर्टंट असतं. पहिला बॉल फटका सजवलाय, चाललाय बॉल वाऱ्यासोबत वार्तालाप करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या षटकार आणि मॅच पुन्हा रंगात आली आहे. 11 बॉल 25 ची गरज बाकी आहे. एकावन्नचं टार्गेट आहे, 26 झालेत म्हणजे 25 बाकी आहेत. 11 बॉल 25 ची गरज, 11 बॉल 26 ची गरज आहे. सॉरी, 31 ची गरज होती षटकाराला. 32 पाहिजे होते का? यस, ओके. इथे फटका फर्स्टला मिस टायमिंग, विकेट आणि फलंदाज बाद. 51चं टार्गेट होतं, 2 ओव्हर 19 झाले होते. तदनंतर पहिला बॉल षटकार, धावा झाल्या 25, अजूनही 26 धावेचा अर्धा प्रवास बाकी आहे. त्यासाठी बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत ते म्हणजे 10 चेंडू 26 धावा. बॉल बाकी आहेत मैदानावरती, 10 रन बाकी आहेत, 26 विकेट गेलेत आतापर्यंत. आपण पाहताय तब्बल 4 नवीन फलंदाज इन ॲट नंबर 6 मैदानावरती दाखल झालाय. भूषण राऊत मैदानावरती आलाय. त्याला राऊतची पॉवर दाखवावी लागेल आपल्या बॅटची. आणि एक ऐतिहासिक सामना मैदानावरती नक्की हा तुम्हाला पाहायला मिळेल. सहजासहजी हार मानणारं नाव सिद्धिविनायक झिराट नाहीये मैदानावरती. हार नावाचा शब्द नवगावच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. तर मी मॅच चांगली रंगेल, पैसा वसूल क्लोज इन्काउंटर या मॅचमध्ये प्रेक्षकांना अपेक्षित आहे. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर देखील आहे. टिपलाय, झेल संपलाय. भूषण राऊतचा खेळ, अजून एक विकेट जातीये. गोलंदाज सचिनच्या खात्यात, फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. आज सुपर संडे प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद. स्पर्धा आपण पाहताय गावदेवी क्रीडा मंडळ मापगाव आयोजित गावदेवी चषक 2025. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. याच्यासाठी केला ठास हा क्षण गोड व्हावा याच देही याची डोळा. अंतिम सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी मापगाव चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा. गतवर्षीची चॅम्पियन टीम स्पर्धेतनं बाहेर झाली आहे. आता या हंगामामध्ये नवा चॅम्पियन कोण. त्याचे छोटे छोटे 12th मंथ असतात ना, त्यांच्याकडे एक्साइटमेंट इतकी असते. अगदी सगळ्या खेळाडूंकडे त्यांचं लक्ष असतं. कुणाला काय पाहिजे, कुणाला पाणी पाहिजे, कुणाला काय हवं आहे, या सगळ्या गोष्टीची काळजी त्या आवर्जून करत असतात. ते स्टॉप केलं बॉलला, अडवणं गरजेचं होतं. अगदी आउटफील्डमध्ये तिकडे अडथळे होते, त्यामुळे कॅच कॅरी होणं थोडंसं कठीण होतं. एक सिंगल मिळते, एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. अजूनही मैदानावरती हेमंत उभा आहे, हे विसरून चालणार नाही आहे. टीम सिद्धिविनायक झिराडला काल रात्री ज्यावेळी आम्ही झिराड गावाच्या अगदी समोरून प्रवास केला, अतिशय सुंदर होल्डिंग आहे. आय लव्ह झिराड. ऑन साईडला फटका लाजवाब आहे आणि त्या झिराडला सध्या टेन्शन देण्याचं काम आहे ना फलंदाज हेमंत मैदानावरती करतोय. कारण त्याच्या बॅटमधनं हा आलाय षटकार नंबर 4. एकटा लढतोय मैदानावरती ढाण्या वाघासारखा फलंदाज हेमंत पाटील. आला रे आला, पाटील आला. 6 धावफलक पोहोचलाय स्कोर कार्ड वरती. 32 या आकड्यावरती. बॉल बाकी आहेत मैदानावरती अजून 7 आणि 7 बॉल 19 धावेची गरज आहे. हा इम्पॉर्टंट बॉल आहे. इथे जर मोठा फटका सचिनच्या विरुद्ध आला ना, तर मग नवगाव सुपर 3 मध्ये कुठेतरी अजून क्लोज येईल. इथे जर सचिननं विकेट काढली, पूर्णपणे चॅप्टर काही 80% क्लोज करेल सचिन. इथनं सिंगल डबल. मॅच 70, झिराट 30, नवगाव असं चित्र आपल्याला पर्सेंटेजच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॉल बाकी आहेत मैदानावरती 7, 9 अगदी आपण पाहिला ना, तर समीकरण थोडंसं कठीण वाटत होतं. ज्यावेळी मैदानावरती आला हेमंत, 4 षटकार त्यांना नवलाईनं भरलेल्या मैदानावरती सजवले आणि त्यानंतर मॅच जिवंत ठेवण्याचं काम, नवगाची स्वप्न अजूनही ज्वलंत ठेवण्याचं काम फलंदाज HP हेमंत पाटीलच्या बॅटनं केला. धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. सात बॉल 19ची गरज आणि निर्णायक क्षणाला चेंडू चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची झाली आहे. त्या ठिकाणी समाप्ती आणि समीकरण मैदानावरती आपण पाहता उरलंय. येणारे 6 बॉल आणि धावा करायच्यात 19. टाईमकडे आपण लक्ष दिलं तर 1 मिनिट इकडे तुम्ही देखील एक्स्ट्रा घेतलाय, त्यामुळे तुमचे देखील फक्त 4 खेळाडू असतील 38 सर्कलच्या बाहेर. एक मिनिट इम्पॉर्टंट, एक मिनिट इम्पॉर्टंट. स्टॉप केलं होतं, तशा ॲडिशनल तुम्ही 2.5 मिनिटं एक्स्ट्रा वापरलेत. फिल्डिंग त्वरित तुम्हाला सजवायची आहे. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 6 रन्स बाकी आहेत. त्या ठिकाणी आपण पाहताय 6 चेंडू आणि बनवायच्या धावा त्या म्हणजे 19. थोडंसं कठीण आहे कारण आता स्ट्राईक देखील हेमंतकडे नाही आहे. आणि शेवटचं अंतिम षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाला श्रेयश. 6 बॉल 19. ऑन साईडला 3, समोर एक लॉंग ऑफ उभा. बाकी सगळे खेळाडू आपण पाहता 30 सर्कलमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, गली आणि स्क्वेअर लेग सर्कलच्या आत. येणारे 6 बॉल 19 धावा. हु विल वन द मॅच. कठीण आहे, अशक्य नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबलला थोडंसं तुम्ही थांबून वाचलत. आय एम पॉसिबल इथे फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बट तिकडे आता अडथळे अनेक सारेत. त्याच्याच वरती मात करायची आहे मैदानावरती टीम. नवगावला झिराडला ते थांबवायच्यात. मिळाली आहे घोषांकित क्षेत्रात 1 धाव आणि समीकरण उरलंय 5 बॉल 18. 5 चेंडू 18ची गरज.
बॉल तयार होतील. बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. समीकरण आता कठीण वाटू लागलंय. हेमंत स्ट्राईक पासून दूर जाणं, स्पेशली सचिननं जो अंतिम बॉल टाकला डॉट, त्याच्यावरती ना सिंगल ना विकेट, बट डॉट बॉलनं काम झालं आणि हेमंत पाटील स्ट्राईक पासून दूर राहिले. सध्या विकेटवरती बॅटिंग करतोय फलंदाज सौरभ, जो नंबर 7 वरती आलाय. सॉफ्ट हँडनं खेळलेत सौरभ, एक सिंगल या ठिकाणी मेल आणि समीकरण मैदानावरती आता उरतंय. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात, त्या म्हणजे 17. 4 चेंडू 17 धावा. अतिशय महत्वपूर्ण लढाई आहे. सुपर 6 मध्ये तुम्ही आलात, आता सुपर 3 मध्ये जायचं आहे. स्पर्धेची सेमीफायनल खेळायची आहे, फायनल गाठायची आहे. तर हा सामना डू ऑर डाय. बॅटची लागली कडा, काय बॉल टाकला होता गुडलेन स्पॉटवर न टॉस झाला बॉल. सरप्राईज बाउन्स आपण म्हणूयात, ज्या अनुषंगानं उसळी मिळाली. समीकरण आता 3 बॉल 16, 3 रन आलेत 3 बॉल मध्ये. मागच्या 19 करायचे होते. बॉल तयार, राऊंड विकेट. इथं फटका चांगला आहे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, बट नशीब कुठे धोका देते की साथ देते ते पाहायचं. आणि इथे नशिबानं साथ नाही दिलेली आहे. बॉल गेला घोषांकित क्षेत्रात. अगदी 2 ते 3 सेंटीमीटरचं अंतर असावं बाउंड्री लाईनच्या समोर. डिक्लर झोन मध्ये बॉल तिकडे टर्न झाला आणि आता मॅच अजूनही ऑन असती. आता 2 बॉल 15 जर चौकार आला असतं तर हे समीकरण असतं 2 बॉल 12. या पाव्यात हेमंत ट्राय करतायत का 2 मध्ये 12 अगदी जरी त्यांनी बनवलंय. नवगाव एक चांगलं सॅटिस्फाय फील करेल. फटका चांगला आहे, चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत. आणि आता हा सामना फक्त औपचारिकतेत येऊन थांबलाय, कारण सिद्धिविनायक झिराड हे फक्त आता नाव नाही तर नवगावच्या अगेन्स्ट उलटफेर करून अलिबाग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिद्धिविनायक झिराड नावाचा देखील एक वेगळा डंका वाजणार आहे. आणि सुरुवात ये तो सिर्फ झांकी है, सिद्धिविनायक झिराड की अभी पूरी किताब खुलना और सक्सेस की कहानी बताना बाकी है. अंतिम डॉट बॉल, शेवट गोड झालाय. सुरुवात गोड झाली होती विकेटनं आणि सामना जिंकून दुसरी टीम आपल्याला मिळाली आहे जी सेमीफायनल मध्ये दाखल झाली आहे. आणि त्या टीमचं नाव सिद्धिविनायक झिराड. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक टीम. रिलायन्स नवगाव. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा सचिन ठरलेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करताना रन्स बनवले, गोलंदाजी करताना विकेट्स काढले आणि या टीमचा झिराडचा सुपरस्टार ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तो म्हणजेच आपण पाहता सचिन. कॉमेंट्री बॉक्समध्ये यानंतर आपण करू बदलाव. सामन्याला जशी सुरुवात होईल निखिल पडदे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. तिकडे मॅन ऑफ द मॅच दिली जाईल एस्टेट ट्रान्सपोर्ट्स कडनं. या मॅन ऑफ द मॅच साठी एक स्मार्ट वॉच देखील आहे रुपेश, ते देखील आपण पोहोचवायचे तिकडे. आणि पुढची मॅच फिल्डिंग टीम मैदानावरती त्वरित आपल्याला